नमस्कार. आपण डिफरन्शिएशन हा चॅप्टर घेत आहोत. डिफरन्शिएशन चॅप्टर मधलं आपलं हे 8th लेक्चर आहे. लास्ट लेक्चर मध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन हा टॉपिक घेतला होता. लास्ट लेक्चर मध्ये प्रूफ्स ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आपण घेतलेलं होतं. म्हणजे साइन इनव्हर्स ऑफ एक्स आणि कॉस इनव्हर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. साइन इनव्हर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होता तर 1/√1 - x². आणि तोच डेरिव्हेटिव्ह कॉस इनव्हर्स ऑफ एक्सचा काय होता तर 1/cos इनव्हर्स ऑफ एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह d/dx ऑफ तर तो आला होता -1/√1 - x². त्याचप्रमाणे टॅन इनव्हर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉट इनव्हर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह नंतर सेक इनव्हर्स ऑफ एक्स आणि कोसेक इनव्हर्स ऑफ एक्स. ठीक आहे. आता आपण काय करणार आहोत इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स वरचे आपण एक्झाम्पल्स घेऊ. त्यांचे डेरिव्हेटिव्ह कसे फाइंड आउट करायचे. आता आपल्याला जो डेरिव्हेटिव्ह माहिती साइन इनव्हर्स ऑफ एक्सचा माहिती कॉस इनव्हर्स ऑफ एक्स. असं नाही की नेहमी साइन इनव्हर्स ऑफ एक्सच राहील. ठीक आहे. तर आपण एक पहिले एक्झाम्पल आपण घेऊ. फर्स्ट डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर एक्झाम्पल घ्या y इक्वल्स टू साइन इनव्हर्स ऑफ 2x. साइन इनव्हर्स ऑफ 2x. आता आपल्याला जर डेरिव्हेटिव्ह माहिती फक्त साइन इनव्हर्स ऑफ एक्स चा माहिती आहे. इथं x च्या ऐवजी 2x आलेला म्हणजे कंपोजिट फंक्शन म्हटलं जाईल. मग आपण अगोदर कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेणार तर साइन इनव्हर्स ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy/dx equals to d/dx of sin inverse of 2x. तर साइन इनव्हर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/√1 - x². 1/√1 - x². इथं x च्या ऐवजी काय आहे 2x ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपण डेरिव्हेटिव्ह घेतला साइन इनव्हर्सचा, राहिला डेरिव्हेटिव्ह कोणाचा 2x चा, म्हणून पुढच्या याच्यामध्ये d/dx ऑफ 2x बाकी राहील. तो आपण सॉल्व करू. 1/√1 - 2x² म्हणजे किती झाला तर 4x² आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह किती तर 2 हा बाहेर येऊन जाईल. बरोबर. कॉन्स्टंट आहे मल्टिप्लायला. आणि d/dx ऑफ काय घ्यावं लागेल तर x. आणि d/dx ऑफ x किती असतो तर d/dx ऑफ x असतो 1. म्हणजे हा 2 पुढे लिहू शकतात. आपलं जे उत्तर असेल 2/√1 - 4x² हे आपलं उत्तर असेल. साइन इनव्हर्स ऑफ 2x चा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल बघा. cos इनव्हर्स ऑफ log of x to the base 2. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय झालं बाहेर cos इनव्हर्स आहे आणि मध्ये log of 2x आहे. ठीक आहे. तर log of 2x चा डेरिव्हेटिव्ह हा d/dx ऑफ log of 2x. याच्यामध्ये बऱ्याच जणांना अडचणी येतील घ्यायला. ठीक आहे. आपण जो डेरिव्हेटिव्ह घेतलाय लॉगॅरिथमिक फंक्शनचा, लॉगॅरिथमिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेताना जो बेस पाहिजे तो नॅचरल असला पाहिजे. म्हणजे बेस नॅचरल लॉग असला पाहिजे, बेस ई असला पाहिजे. मग याचं कन्व्हर्शन अगोदर बेस ई मध्ये करावं लागतं. तर d/dx ऑफ log of 2x ला कसली आपण चेंज ऑफ बेस लावनुसार तर log of x टू द बेस ई आणि log of 2 टू द बेस ई दोघांचे बेस सेम. बरोबर. म्हणजे
हा जो लॉग ऑफ 2 टू द बेस ई हा एक काय कॉन्स्टंट नंबर आहे, ठीक आहे, तो बाहेर येऊन जाईल. कॉन्स्टंट नंबर नेहमी बाहेर असतो. लॉग ऑफ 2 त्याला आपण लॉग ऑफ 2 लिहिणार आणि डी बाय डी एक्स ऑफ काय घेणार आपण, तर लॉग ऑफ एक्स घेणार. आणि डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स काय तो, तर लॉग ऑफ 2 इंटू 1 अपॉन एक्स, हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. बऱ्याच वेळा लॉग ऑफ एक्स टू द बेस 2 हा विचारला जातो डेरिव्हेटिव्ह. आता डी बाय डी एक्स ऑफ कॉस इनवर्स ऑफ लॉग ऑफ 2x आपल्याला घ्यायचा आहे. ठीक आहे, हे आपली y किंमत. तर डी वाय अपॉन डी एक्स इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ कॉस इनवर्स ऑफ लॉग ऑफ एक्स टू द बेस 2. आता आपल्याला माहिती आहे डी बाय डी एक्स ऑफ कॉस इनवर्स ऑफ एक्स. ठीक आहे, हे कंपोजिट फंक्शन म्हटलं जाईल हे सुद्धा. तर आपण अगोदर कॉस इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह, कॉस इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय तो -1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. इथं एक्सच्या ऐवजी काय आला आहे, लॉग ऑफ एक्स टू द बेस 2 ब्रॅकेट स्क्वेअर आलेला आहे, ध्यान ठेवा. ठीक आहे, आणि डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स टू द बेस 2 हा आपल्याला कळावा लागेल. ठीक आहे, -1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस हा लॉग ऑफ एक्स अपॉन 2, याला आपण असं लिहू शकतो लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन लॉग ऑफ 2 ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर. नंतर डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स अपॉन लॉग ऑफ 2, तर डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स अपॉन लॉग ऑफ 2 बाजूला जसं लिहिलं तसं. ठीक आहे, -1 अपॉन, तर हा लॉग ऑफ 2 ब्रॅकेट स्क्वेअर मल्टिप्लाय होऊन जाईल इथं, म्हणजे अंडर रूट ऑफ लॉग ऑफ 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, आणि लॉग ऑफ 2 ब्रॅकेट स्क्वेअर रूटच्या बाहेर निघून तो वर चालला जाईल, म्हणजे मायनस लॉग ऑफ 2 होऊन जाईल. ठीक आहे, तो स्क्वेअर आणि तो स्क्वेअर रूट कॅन्सल झाला, म्हणून तो लॉग ऑफ 2 आला आहे. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर तो न्यूमरेटरला लिहिला जाईल. याचा डेरिव्हेटिव्ह आपण बाजूला घेतलेला आहे, म्हणजे काय असेल तर 1 अपॉन लॉग ऑफ 2 अपॉन इंटू 1 अपॉन एक्स. हा लॉग ऑफ 2 आणि हा लॉग ऑफ 2 कॅन्सल. ठीक आहे, मायनस साईन हा आणि हा इकडचा 1 म्हणजे -1 अपॉन काय राहिलं, लॉग ऑफ 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आणि इंटू एक्स, तो आपण इथे लिहिणार त्याला. म्हणजेच उत्तर जे आलं आपलं -1 अपॉन एक्स इंटू अंडर रूट ऑफ 1 लॉग ऑफ 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, आता एक गोष्ट ध्यान ठेवा, बरेच जण तुला काय करतात, हा लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आणि लॉग ऑफ एक्स स्क्वेअर असा लिहितात काही जण. ठीक आहे, तर हे चुकीचं आहे, हे इक्वल टू नसतात. तो कधीच लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, आणि हा लॉग ऑफ एक्स म्हणजे काय, तर लॉग ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ एक्स आहे, तेवढं ध्यान ठेवा. ठीक आहे, आणि हा जो लॉग ऑफ एक्स आहे हा आपल्याला इकडचा दिलेला तो लॉग ऑफ एक्स इंटू एक्स आहे, म्हणजे जो नंबरचा आपण लॉग घेणार त्याचा तो स्क्वेअर आहे, आणि हा लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच लॉग ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ एक्स आहे. ठीक आहे, हे झाले सिंपल एक्झाम्पल्स आहेत, हे सोपे आहेत, येऊन जातील. पण इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मध्ये जे प्रश्न तुम्हाला विचारले जातात ते सबस्टिट्यूशन मेथडवर चे विचारले जातात. ठीक आहे, तर सबस्टिट्यूशन मेथडमध्ये काय असणार की जे आपले मी सांगितलं रिझल्ट्स लास्ट लेक्चरमध्ये, साइन इनवर्स ऑफ साइन एक्स, साइन इनवर्स ऑफ साइन एक्स याची किंमत काय असते तर एक्स असते, किंवा कोसेक इंटू कोसेक इनवर्स ऑफ एक्स याची किंमत काय येईल तर एक्स आहे, तेवढं आपण ध्यान ठेवायचं आहे. बाहेर जर कोसेक आहे त्यामध्ये कोसेक इनवर्स असला पाहिजे, किंवा बाहेर जर कोसेक इनवर्स आहे त्यामध्ये कोसेक असायला हवा, तेव्हा त्याची किंमत एक्स असेल. ठीक आहे, आपण याच्यावर एक्झाम्पल्स घेऊ. फर्स्ट एक्झाम्पल बघा, कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स y इक्वल्स टू
y इक्वल्स टू cos inverse of 1 minus 2 sin square x. आता जेव्हा जेव्हा ध्यान ठेवा अशा प्रकारचे एक्झाम्पल असतील, बाहेर जर कॉस इनवर्स आहे तर मध्ये शक्यतो कॉस यायला पाहिजे किंवा साइन यायला पाहिजे, ध्यान ठेवा. मग हा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स हा कोणाचा फॉर्म्युला, याची किंमत काय येईल? जर आपण बघितलं तर 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स तर कॉस 2 थिटाचे 3 फॉर्म्युले आहेत. कॉस 2 थिटा काय असतात? तर कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा हा पहिला फॉर्म्युला. दुसरा काय असतो? हा कॉस स्क्वेअर थिटा अगोदर आहे म्हणून 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 हा एक आला, आणि या मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा मागे म्हणून 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा हा असतो. आणि अजून एक चौथा फॉर्म्युला आहे इन टर्म्स ऑफ टॅन. इन टर्म्स ऑफ टॅन काय आहे? तर 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. इन टर्म्स ऑफ टॅन तिघही फॉर्म्युले आहेत. साइन 2 थिटा सुद्धा आहेत, कॉस 2 थिटा सुद्धा आणि टॅन 2 थिटा सुद्धा आहे. ठीक आहे. आता आपण याचा वापर करू. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा काय किंमत आहे त्याची? तर त्याची किंमत आहे कॉस 2 थिटा. बरोबर. म्हणजे मी याला काय लिहिणार? y इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स म्हणजेच कॉस 2x होऊन जाईल तो, आणि कॉस इनवर्स ऑफ कॉस एक्स त्याची किंमत काय असते? जो अँगल येतो x म्हणजेच y इक्वल्स टू 2x. फॉर्म्युला ते लिहून टाकू. कॉस इनवर्स ऑफ कॉस एक्स किंवा कॉस थिटा घेतो इक्वल्स टू त्याची किंमत येते थिटा येते. कॉस इनवर्स ऑफ कॉस थिटाची किंमत थिटा म्हणजेच y इक्वल्स टू 2x झाला. आता आपल्याला डिफरन्शिएशन घ्यायचं म्हणजे dy अपॉन dx म्हणजेच dy dx ऑफ 2x. बरोबर. 2 इंटू एक्स आहे तर 2 मल्टिप्लायला नंबर, जो नंबर कॉन्स्टंट नंबर मल्टिप्लायला येतो तो बाहेर घेऊन टाका, म्हणजे 2 इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स, आणि डी बाय डी एक्स ऑफ एक्स किती असतो? तो 1 असतो, म्हणजे डी वाय अपॉन डी एक्स त्याची किंमत किती येईल? तर 2 येईल. हे झालं डिफरन्शिएशन. y इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स. ठीक आहे. आता अजून एक्झाम्पल घ्यायचे म्हटलं तर नेक्स्ट एक्झाम्पल बघा. टॅन इनवर्स ऑफ y इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ साइन ऑफ x अपॉन 1 प्लस कॉस x. टॅन इनवर्स ऑफ साइन x अपॉन 1 प्लस कॉस x. आता हेच एक्झाम्पल जर साधं सिंपल विचारलं असतं तर काय म्हटलं असतं? साइन 2x अपॉन 1 प्लस कॉस 2x असतं. ध्यान ठेवा, टॅन इनवर्स ऑफ साइन x अपॉन 1 प्लस कॉस 2x. जे एक्झाम्पल टॅन इनवर्स मध्ये तेच तुम्हाला कॉट इनवर्स मध्ये सुद्धा विचारलेलं शकतो. ध्यान ठेवा, हेच एक्झाम्पल कॉट इनवर्स ऑफ साइन x अपॉन 1 प्लस कॉस x सुद्धा असतं. म्हणजेच सेम एक्झाम्पल आहे कॉट इनवर्स ऑफ साइन ऑफ x अपॉन 1 प्लस कॉस x असंही विचारलं असतं. फक्त एवढंच की बाहेर कॉट इनवर्स आहे म्हणजे मध्ये कॉटच यायला पाहिजे ते असणार आहे. आणि जर मध्ये जर टॅन आहे तर टॅनला आपण कॉट मध्ये लिहू शकतो. टॅन थिटा म्हणजे काय? तर कॉट पाय बाय 2 मायनस थिटा. याच्यात ती इकडच्या मध्ये वाढून येईल टर्म. मग आता आपण वर साइन ऑफ एक्स आहे आणि खाली 1 प्लस कॉस एक्स आहे. टॅन इनवर्स बाहेर आहे म्हणजे टॅन काय असतो? साइन एक्स अपॉन कॉस एक्स असतो, म्हणजे साइन अपॉन कॉस असतो. कर्ममध्ये आपल्याला टॅन थिटा आणायचा आहे. तर न्यूमरेटरला साइन पाहिजे आणि डिनोमिनेटरला कॉस पाहिजे. आता डिनोमिनेटर कडे ध्यान द्या. 1 प्लस कॉस एक्स दिलेला आहे. मग 1 प्लस कॉस एक्स ची किंमत कॉस मध्ये कधी असते? तर त्यासाठी सुद्धा दोन फॉर्म्युले. ते काय असतात फॉर्म्युले दोन? तर 1 मायनस कॉस 2 थिटा आणि 1 प्लस कॉस 2 थिटा.
काय असतो 1 मायनस कॉस 2 थिटा मागच्या वर्षी घेतलेला आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये, तर तो येतो 2 साइन स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस कॉस 2 थिटा येतो 2 कॉस स्क्वेअर थिटा. हे जे फॉर्म्युले दोघं तयार झाले हे कशावरून तयार झाले, कॉस 2 थिटाच्या फॉर्म्युल्यावरून. कॉस 2 थिटाची किंमत काय ते 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा आणि कॉस 2 थिटाची किंमत काय असते अजून, तर 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. हा मायनस 1 तिकडचा आहे, ठीक आहे. हा कॉस तिकडे जाईल आणि हा इकडे येईल, तर तो कॉस 2 थिटाची किंमत 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा होऊन जाईल. आता इथे साइन ऑफ एक्स दिलेला आहे फक्त, बरोबर. तर साइन 2 थिटाचा फॉर्म्युला काय अजून, साइन 2 थिटा काय असतो, एकच फॉर्म्युला आहे 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. सॉरी दोन फॉर्म्युले आहेत, एक इन टर्म्स ऑफ टॅन पण आहे 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन 2 थिटा. ठीक आहे. आता इथं आपल्याला एक्स दिलेला आहे म्हणजे इकडचा जो अँगल आहे ना तो डबल असतो, ध्यान ठेवा इकडचा अँगल डबल असतो, इकडचा हाफ आहे, यांना आपण हाफ अँगल फॉर्म्युले म्हणतो. मग हा काय येईल तुमचा y इक्वल्स टू टॅन इनव्हर्स ऑफ साइन ऑफ एक्स. साइन ऑफ एक्स म्हटलं म्हणजे साइन 2 थिटाचा फॉर्म्युला यूज करा, तर 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा म्हणजे 2, ठीक आहे. साइन थिटा येतो म्हणजे अर्धा आहे तो अँगल, तर एक्स चे हाफ किती 2 साइन एक्स अपॉन 2 आणि हा काय असेल कॉस एक्स अपॉन 2, ठीक आहे. आणि 1 प्लस कॉस एक्स, तर 1 प्लस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला अप्लाय करा 2 कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 2 कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे इथं एक्स अपॉन 2 लिहावं लागेल, एक्सच्या अर्धा एक्स अपॉन 2. आता y इक्वल्स टू टॅन इनव्हर्स ऑफ, आता याच्यातनं हा 2 आणि हा 2 कॅन्सल होऊन जाईल कारण मल्टिप्लाय आहे. हा कॉस एक्स अपॉन 2 एक आणि इकडचा एक कॉस एक्स अपॉन 2 कॅन्सल, म्हणजे फक्त मी पॉवर कॅन्सल करतो. आता राहिलं काय तर साइन एक्स अपॉन 2 आणि कॉस एक्स अपॉन 2, साइन एक्स अपॉन 2 आणि कॉस एक्स अपॉन 2. साइन अपॉन कॉस दोघांचा अँगल सेम आहे म्हणजे साइन अपॉन कॉस काय येईल तर टॅन, म्हणजेच y इक्वल्स टू टॅन इनव्हर्स ऑफ टॅन एक्स अपॉन 2 आला आणि y इक्वल्स टू किंमत काय असेल तर एक्स अपॉन 2 येऊन जाईल. इथं कोणता फॉर्म्युला अप्लाय केला आपण तर टॅन इनव्हर्स ऑफ टॅन एक्स किंवा थिटा म्हणा, त्याची किंमत काय असते थिटा असते. टॅन इनव्हर्स ऑफ टॅन थिटा त्याची किंमत थिटा, म्हणून तो टॅन इनव्हर्स ऑफ टॅन एक्स अपॉन 2 ची किंमत एक्स अपॉन 2. याला डिफरन्शिएट करा dy अपॉन dx इक्वल्स टू, आता हा 2 डिवाइडला आहे तो बाहेर घेऊ शकतात 1 अपॉन 2 इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स, आणि डी बाय डी एक्स ऑफ एक्स ची किंमत काय 1 असते म्हणजे 1 अपॉन 2 फक्त एवढा राहील. तर dy अपॉन dx काय आला तर 1 अपॉन 2 आला, ठीक आहे. डिफरन्शिएशन आपण काढलं टॅन इनव्हर्स ऑफ साइन ऑफ 1 प्लस कॉस एक्स इक्वल्स टू 1 अपॉन 2, त्याचं उत्तर आलं, बरोबर. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल अजून घेऊ आपण. y इक्वल्स टू टॅन इनव्हर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस एक्स अपॉन 1 प्लस कॉस एक्स. आता अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस एक्स अपॉन 1 प्लस कॉस एक्स, पुन्हा 1 प्लस कॉस एक्स आला तर कोणते फॉर्म्युले जे आपण लास्ट एक्झाम्पल मध्ये यूज केले ते, आता मी ते फॉर्म्युले लिहित नाही, ते तुम्हाला माहिती असले पाहिजे. तर टॅन इनव्हर्स ऑफ डायरेक्टली तर त्यांची किंमत टॅन इनव्हर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस एक्स, ठीक आहे. 1 मायनस कॉस म्हणजे 2 साइन मध्ये ठेवायचं, म्हणजे हा आला 2 साइन स्क्वेअर आणि एक्सच्या अर्धा म्हणजे एक्स अपॉन 2 अपॉन 1 प्लस कॉस म्हणजे 2 कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 2, त्याचं उत्तर आलं. 2 2 गेट कॅन्सल, y इक्वल्स टू टॅन इनव्हर्स ऑफ अंडर रूट ऑफ साइन स्क्वेअर एक्स अपॉन 2 कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 2,
अँगल सेम आहे, x/2 x/2. हा पण x/2 आहे आणि हा पण x/2 आहे. आणि साइन अपॉन कॉस आहे, दोघांची पॉवर सुद्धा 2 सेम. म्हणजे हा काय झाला, साइन अपॉन कॉस काय तो, तर टॅन स्क्वेअर x/2. आणि अंडर रूट ऑफ y इक्वल्स टू टॅन इनव्हर्स ऑफ अंडर रूट आणि तो स्क्वेअर म्हणून गेला असता, म्हणजे काय राहील, फक्त टॅन x/2 राहील. आणि टॅन इनव्हर्स ऑफ टॅन x/2 चं उत्तर काय आहे, तर फक्त असेल x/2. लास्ट एक्झाम्पल मध्ये पण y ची किंमत x/2 आली ती, म्हणजे dy/dx काय असेल x/2, तर तो 1/2 आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1, म्हणजे उत्तर काय आलं आपलं dy/dx इक्वल्स टू 1/2 आलं. बरोबर. आता हे झाले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन होतं आणि मध्ये सुद्धा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन होतं. आता बऱ्याच वेळा काय असेल की याच्यामध्ये सबस्टिट्यूशन आपल्याला करावं लागेल. आपल्याला सबस्टिट्यूशन म्हणजेच एक्स असेल, टी असेल किंवा झेड असेल, एखादी व्हॅरिएबल दिलेला असेल, त्या व्हॅरिएबलला एखादी फंक्शन पुट करावं लागेल आणि आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. तर यासाठी सुद्धा फॉर्म्युले माहिती असले पाहिजे आपल्याला, ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले. तर मी जर म्हटलं कॉस इनवर्स ऑफ, एक्झाम्पल नेक्स्ट घ्या, कॉस इनवर्स ऑफ 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर कॉस इनवर्स ऑफ 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आता हेच एक्झाम्पल तुम्हाला त्यांनी साइन इनवर्स मध्ये पण दिलं असतं. साइन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर असंही असतं. ठीक आहे, दोघंही सेम मेथड, कारण दोघांमध्ये जे सबस्टिट्यूशन ते एकच येईल. ठीक आहे. आता बाहेर कॉस इनवर्स आहे, म्हणजेच मध्ये काय यायला पाहिजे, तर कॉस यायला पाहिजे किंवा साइन यायला पाहिजे. ठीक आहे. तर असा कोणता फॉर्म्युला आहे की जो कॉस मध्ये येईल 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. तर कॉसचा असा कोणता फॉर्म्युला आहे की जो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये येतो, तर इन टर्म्स ऑफ टॅन जर म्हटलं आपण, ठीक आहे, इन टर्म्स ऑफ टॅन, तर साइन 2 थिटाचा फॉर्म्युला बघा. साइन 2 थिटा काय असतो, तर 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. कॉस 2 थिटाची फॉर्म्युला काय असतो, कॉस 2 थिटा, तर तो नंतर तिथं अगोदर टॅन 2 थिटाचा लिहून घ्या. टॅन 2 थिटा काय येतो, तर 2 टॅन थिटा. ठीक आहे, याच्यामध्ये 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा असतो, इथं 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा येतो. आणि कॉस 2 थिटा काय येईल मग, साइन थिटा अपॉन कॉस थिटा असतो, टॅन थिटा येतो. म्हणजे हा यायला पाहिजे 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा इकडे डिनॉमिनेटर, म्हणजेच 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. तो येतो तुमचा कॉस 2 थिटा. ठीक आहे. म्हणून आपण काय करणार, टी च्या जागी पुट करणार, पुट टी इक्वल्स टू टॅन 2 थिटा. ठीक आहे. मग कॉस इनवर्स ऑफ 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, तर काय असतो, साइन 2 थिटा येतो. कॉस इनवर्स ऑफ साइन 2 थिटा. हा साइन 2 थिटा इथे यायला असता, ध्यान ठेवा, इथं साइन 2 थिटा. आता हे साइन इनवर्स ऑफ साइन सोपं आहे, याची किंमत काय येईल, 2 थिटा येईल, ध्यान ठेवा.
पण इथं कॉस इनवर्स ऑफ साइन 2 थिटा आहे. मग साईनचं कन्व्हर्शन कशामध्ये करावं लागेल तर कॉसमध्ये करावं लागेल. कॉस इनवर्स ऑफ, तर साईनची किंमत काय असेल तर कॉसमध्ये काय होईल तर कॉस काही नाही आपण त्याला कॉस π/2 मायनस 2 थिटा. ठीक आहे, इथं कोणता फॉर्म्युला वापरला आपण कॉस थिटा इक्वल्स टू सॉरी साइन थिटा इथं. ठीक आहे, साइन थिटा इक्वल्स टू कॉस π/2 मायनस थिटा 90 मायनस थिटा. ठीक आहे, हा फॉर्म्युला आपण यूज केला इथं. मग काय असेल वाय इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ कॉस कॅन्सल होऊन जाईल म्हणजे राहिलं फक्त काय π/2 मायनस 2 थिटा. ही आली आपली किंमत वायची. ठीक आहे, आता बघा वायची जी किंमत आली ती कशामध्ये आली तर थिटामध्ये आली. ठीक आहे, मग आता थिटामध्ये कसं काय चालेल ती, कारण की आपला जो प्रश्न दिला आहे तो एक्स मध्ये दिलेला आहे. बरोबर, एक्स मध्ये दिलेला आहे म्हणजे आपलं जे उत्तर असलं पाहिजे ते एक्स मध्ये यायला पाहिजे नेहमी. पण हे उत्तर येईल तुमचं थिटामध्ये. आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा आहे, कारण की डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हटलेलं आहे. म्हणून ह्या थिटाची किंमत काढावी लागेल आपल्याला. थिटाची किंमत काय येईल, ह्या थिटाची किंमत काय असेल तर ती थिटाची किंमत याच्यावर निघेल. आपण काय केलं फूट टी इक्वल्स टू टॅन थिटा म्हटलेलं आहे. सॉरी उत्तर आपलं टी मध्ये यायला पाहिजे कारण की प्रश्न आपल्याला टी मध्ये दिलेला आहे. तर थिटाची किंमत काय येईल, हा टॅन इकडे गेला म्हणजे टॅन इनवर्स ऑफ टी झाला, टॅन इनवर्स ऑफ टी आणि 2 थिटाचा तिची किंमत झाली 2 थिटा. बरोबर, आपल्याला किंमत पाहिजे थिटाची म्हणजे आपल्याला तो 2 पण काढून घ्यावा लागेल. तर 2 इकडे येऊन जाईल डिवाइडला म्हणजे 1/2 टॅन इनवर्स ऑफ टी, तो झाला थिटा. बरोबर, म्हणजेच y ची किंमत काय येईल तर y इक्वल्स टू π/2 मायनस 2 इंटू 1/2 इंटू टॅन इनवर्स ऑफ टी. हा 2 गेट कॅन्सल. आता आपण याला डिफरन्शिएट करू. तर डिफरन्शिएट काय करावं लागेल याला विथ रिस्पेक्ट टू टी, कारण की प्रश्न आपल्याला टी मध्ये दिलेला ध्यान ठेवा. ठीक आहे, याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी म्हटलेलं असेल क्वेश्चन त्याचा म्हणजे dy अपॉन dt घ्यावं लागेल आपल्याला आता. तर dy/dt ऑफ π/2 आणि मायनस dy/dt ऑफ टॅन इनवर्स ऑफ टी. तर dy अपॉन dt तर π/2 ची किंमत किती 0 कारण कॉन्स्टंट आहे, मायनस टॅन इनवर्स ऑफ टी. तर टॅन इनवर्स ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. इथं एक्स स्क्वेअर न घेता आपण घ्यावं लागेल टी स्क्वेअर घ्यावं लागेल. म्हणजे आपलं जे उत्तर आलं dy अपॉन dt ते किती आलं तर -1/1 प्लस टी स्क्वेअर. हे आपलं फायनल आन्सर. dy अपॉन dt इज इक्वल टू -1/1 प्लस टी स्क्वेअर. ठीक आहे, अशा प्रकारे सबस्टिट्यूशन एक्झाम्पल्स सॉल्व होतील. ठीक आहे, अजून बरेचसे एक्झाम्पल आहे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनवर, ते आपण घेऊ नेक्स्ट लेक्चरमध्ये. आज आपण थांबून घेऊया. ठीक आहे, थँक्यू.